नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आत्ताच आलेली ही बातमी मित्रांनो. तर बघा, MHT-CET परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या तारखेपासून परीक्षा सुरू होतील. तर बघा मित्रांनो, उदय सामंत यांची मोठी घोषणा झालेली. स्वतः उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे की MHT-CET परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत परीक्षा होऊ शकतं त्याचं सुरळीत वेळापत्रकसुद्धा ते जाहीर करणार आहे. तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे आजची. तुम्हाला मी लाईव्ह सुद्धा दाखवणार आहे की उदय सामंत यांनी काय म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील की परीक्षा कधी होणार. आम्ही तर खूप वर्षापासून खूप दिवसापासून अभ्यास करत आहोत. तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, तुमची परीक्षा ही होणार आहे. स्वतः उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. तर बघा मित्रांनो, आता डायरेक्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी नेणार आहे, त्या पुराव्यावरती दाखवणार आहे की उदय सामंत यांनी काय म्हटलेलं आहे. त्या अगोदर तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे, तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जी बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती क्लिक करून द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल तुम्हाला मिळत राहील, ते पण फ्रीमध्ये. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, आता डायरेक्ट आपण ती माहिती पाहणार आहोत की उदय सामंत यांनी काय सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, श्री उदय सामंत यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. बघा, उदय सामंत सर, उच्च व तंत्र शिक्षण विभाग CET सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच MHT-CET दिनांक 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2020 दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. यांचे सुधारित वेळापत्र लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना आपला अभ्यास चालू ठेवावा असं त्यांनी सांगितलेलं. मित्रांनो बघा, विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. तुम्ही तर बघू शकता, उदय सामंत यांनी बघा 15 घंट्या अगोदर त्यांनी ही सुद्धा ट्विट करून ही माहिती दिली आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या ट्विटर अकाउंटला जाऊन बघू शकता. त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटसुद्धा केलेलं आहे की 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2020 दरम्यान तुमचा परीक्षा हे घेतली जातील. मित्रांनो, आता तुम्ही बघत असाल JEE आणि नीटच्या परीक्षा चालू आहेत, तर त्यांच्या परीक्षा झाल्याच्यानंतर तुमच्या परीक्षा हे होणार आहेत CETच्या. तर मित्रांनो, तुम्ही अभ्यास चालू ठेवा, पुढच्या महिन्यात तुमची परीक्षा हे नक्की होतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही बातमी पोहोचू द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की MHT-CET बाबत कोणतीही अपडेट, कोणतेही बदल झाले त्याची सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती माहिती बघायला मिळेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लाईक तर नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.